नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचे याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळाविषयीच माहिती घेतलेली आहे, पण तरी सुद्धा वर्गमूळ कशा पद्धतीने नेमकं काढायचं, त्यासाठी कुठली शॉर्ट ट्रिक्स वापरायची याविषयीची माहिती आपण इथे घेणार आहोत. आता यामध्ये जे ट्रिक्स आपण वापरणार आहे त्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. यामध्ये बघा, आता साधारणतः 1, 4, 6, 9 आणि 5 हे अंक तुम्हाला पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी मिळतात. ठीक आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. यावरून आपल्या लक्षात पण येतं की ती पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे सर्वच असतील असं काही नाही, पण एक अंदाज असतो की ज्यांच्या एकक स्थानी 1, 4, 6, 5 आणि 9 असतील ते पूर्ण वर्ग असण्याची शक्यता असते. ठीक आहे, मग ज्यावेळेस आपल्याला एखादा पूर्ण वर्ग संख्या मिळत असते, कुठल्याही संख्येचा वर्ग केल्यानंतर पूर्ण वर्ग संख्या मिळते, तर यामध्ये काय असणार आहे, तर त्या ज्या संख्या असतात त्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक असेल त्याच्यावरून ठरत असतं की येणाऱ्या वर्गाच्या एकक स्थानी कुठला अंक असणार आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मग त्याचाच उपयोग आपल्याला इथे वर्गमूळ काढण्यासाठी होणार आहे. तर सुरुवातीलाच ते आपण थोडक्यात पाहून घेऊया. आता या ठिकाणी बघा, इथे काहीतरी वर्गमुळात एक पूर्ण वर्ग संख्या असणार. काय असेल? ही असेल वर्ग संख्या याच्यामध्ये, बरोबर आहे. आता वर्गमुळात आपण जे नंबर्स घेतलेले आहेत ते एकक स्थानचेच घेतलेले आहेत, फक्त पूर्ण संख्या आपण घेतलेली नाही. आणि इकडे पण जे अंक लिहिलेले ते सर्व एकक स्थानचे अंक आहे. म्हणजे वर्गमुळात तुम्हाला एखादी पूर्ण वर्ग संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर एक असणार असेल समजा, तर मग तिच्यावरून तुमचा एक अंदाज असा असणार आहे, हा जो वर्ग कुठल्या संख्येचा वर्ग असू शकतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असेल. म्हणजे याच्यातून आपल्याला सोपं काय होतं की ती संख्या शोधण्यासाठी आपल्याला अजून सोपं होऊन जातं. मग ती जी संख्या असणार आहे त्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 1 असेल किंवा 9 असेल. का? कारण 1चा वर्ग किती असतो? 1च असतो, त्याच्या एकक स्थानी 1 मिळतो. 9चा वर्ग 81, त्याच्या एकक स्थानी 1 मिळते. म्हणून अंदाज असा राहतो आपला की ही जी पूर्ण वर्ग संख्या याचं वर्गमूळ यापैकी कुठलं तरी असणार आहे, म्हणजे त्यांच्या एकक स्थानी एक तर 1 असेल किंवा 9 असेल. ठीक आहे, यानंतर वर्गमुळात 4, म्हणजे एकक स्थानी 4 असेल. जर समजा एकक स्थानी तुम्हाला 4 दिलेले असतील वर्गमुळामध्ये पूर्ण वर्ग संख्येच्या, तर हा जो वर्ग असणार आहे हा कुठल्या संख्येचा असणार आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 असेल किंवा 8 असेल. कारण 2चा वर्ग 4 आहे, तो एकक स्थानी 4 येतात, आणि 8चा वर्ग 64, त्याचेही एकक स्थानी 4च येत आहे. बरोबर आहे. याच पद्धतीने वर्गमुळात 6 पहा. आता इथे जी वर्ग संख्या असणार आहे त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 असेल, तर मग ही जी पूर्ण वर्ग संख्या असलेली आहे हा वर्ग कोणाचा असणार आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 किंवा 6 यापैकी कुठला एक अंक असेल तर त्या संख्येचा तो वर्ग असणार आहे. बरोबर आहे. यानंतर हे बघा, इथे वर्गमुळात 9 आहे. मग या ठिकाणी हे जे वर्गमुळात 9 असणार आहे एकक स्थानी कुठल्या तरी, म्हणजे ते पूर्ण वर्ग संख्येच्या, तर ही संख्येचा वर्ग म्हणजे याचं वर्गमूळ काय ठरतंय मग, म्हणजे ही जी पूर्ण वर्ग संख्या असणार आहे तो कोणाचा वर्ग असणार आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 3 असेल किंवा 7. 3चा वर्ग 9 होतो आणि 7चा वर्ग 49. दोघांच्याही एकक स्थानी किती येत आहेत? 9च येत आहेत. आणि सगळ्यात शेवटी वर्गमुळात 5. एकक स्थानी जर त्या संख्येच्या 5 दिसत असतील वर्ग संख्येच्या, तर सरळ सरळ 5 दिसले म्हणजे हा अशा संख्येचा वर्ग की त्याच्या एकक स्थानी काय असणार आहे? 5 असणार आहे. म्हणजे याचा उपयोग आपल्याला वर्गमूळ शोधण्यासाठी होणार आहे. म्हणजे आपण सहज एकक स्थान बघून सांगू शकतो की वर्गमूळ कसे असणार आहे, त्याच्या एकक स्थानी कुठला अंक असणार आहे. म्हणजे कमीत कमी जर हे जरी आपल्याला माहित असलं, कमीत कमी याच्यावर 1 ते 2 ऑप्शन आपण सहज काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे कधी कधी तर असं होतं तुम्हाला सोडवण्याची सुद्धा गरज पडत नाही. या गोष्टी जर लक्षात असेल याच्यावरून अंदाज लावून तुम्ही आन्सर काढून टाकता. ठीक आहे,
अतिशय महत्वाचं आहे. तर यानंतर पाहूया आता एक्झॅक्ट वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचे याचाच उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. आता यामध्ये पाहूया पहिलं एक्झाम्पल. या ठिकाणी बघा वर्गमुळात 6084 या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. ही एक वर्ग संख्या आहे. पद्धत बघा कशी येतात. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला अगोदर जो काही एकक स्थान असेल तो बघा किती आहे, 4 आहे. जर एकक स्थानी पूर्ण वर्गाच्या एकक स्थानी जर 4 येत असेल तर याच्यावरून काय कळतं आपल्याला हे जे 4 आहे ते यामध्ये बघा हा जो वर्ग आहे तो कुठल्या संख्येचा असू शकतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 असेल किंवा 8 असतील. बरोबर आहे, कारण 2चा वर्ग 4 होतो, त्याच्या एकक स्थानी 4 येत आहेत, इथे पण आहे. आणि 8चा वर्ग 64, त्याच्या एकक स्थानी 4 येतात. म्हणजे हे कन्फर्म झालं. याचं जे काही वर्गमूळच नाही त्याच्या एकक स्थानी एक तर 2 असेल नाही तर 8 असतील. ठीक आहे. आता यानंतर काय करायचंय, आपल्याला वर्गमूळ कसं मिळणार. तर आता इथे काय करायचंय, ही जी संख्या आपल्याला दिलेली त्याचे शेवटचे 2 अंक, ही एक संख्या मानायची तुम्हाला, शेवटचे 2 अंक. आणि जी उरलेली आहे ते उरलेले मग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जेवढे अंक असेल त्याला एक संख्या मानायची. झाले 2 संख्या. ठीक आहे. आता यामध्ये पहिली संख्या सोडून द्यायची, दुसरी संख्या घ्यायची, ती 60 आहे. तर 60 ही जी संख्या आहे ही कोणत्या पूर्ण वर्ग संख्यांच्या मध्ये येते ते आपल्याला काढायचे. 60 केव्हा येतात, इथे बघा इथे 49 आहे. 49 हा 7चा वर्ग असतो. बरोबर आहे. आणि इकडे 60 नंतर कोणी 64, हा कोणाचा आहे, 8चा वर्ग. असं करायचंय. म्हणजे बघा काय केले, इथे 2 पार्ट केले. पहिलेच्या 2 अंक घ्यायचे, नंतरची 1 2 जेवढे असतील तेवढे तुम्हाला ते घ्यायचे. ठीक आहे. मग नंतरची जी काही संख्या असणार ती ते घ्यायची आणि ही संख्या कुठल्या 2 वर्ग संख्यांच्या दरम्यान येते ते पाहिजे. तर ही 49 ते 64च्या मध्ये येते. बरोबर आहे. मग यानंतर काय करायचंय, यामध्ये 60 ला 49 जवळ पडतात की 64 जवळ पडतात हे आपल्याला इथे बघायचंय. तर या ठिकाणी बघा 60 ला 64 जवळ पडत आहे. मग यानंतर बघा इथे जे संख्या आपल्याला मिळणार आहेत त्या कशा घ्यायच्या. इथे दोनही ठिकाणी 7 ने सुरुवात होणार आहे आणि इथे बघा आपल्याकडे 2 अंक आहेत. कुठले, 2 आणि 8. इथे 2 लिहून घ्यायचे आणि इथे 8. बरोबर आहे. हा पहिला अंक आणि हा दुसरा अंक. तर मग याच्यामध्ये संख्या कुठली घ्यायची आता वर्गमूळ म्हणून, तर याच्यामध्ये आपण 78 घेणार. 78च का घेतली, कारण की 60 ला जवळ कोण पडतंय, 64 आहे. कोण जवळ पडतंय, 64 आहे. आणि म्हणून आपण ही 78 संख्या बनते इथे 64 साठी, ती आपण इथे घेतोय. इथे 7 दोन्ही ठिकाणी 7 का आले, कारण की 7च्या म्हणजे हा जो वर्ग आहे याच्यानंतरच 60 येत आहेत ना, नंतर 64 येणार आहे, 60 नंतर येणार आहे, म्हणजे 8 पुढेच आहे. म्हणून आपण दोन्ही ठिकाणी इथे 7 घ्यायचे. म्हणजे पहिली जी संख्या असेल, ज्या संख्येचा वर्ग असेल तोच इथे समोर घ्यायचे आणि नंतर काय लिहायचे, इथे जे अंक असणार तेच लिहायचे. बरोबर. मग अशा पद्धतीने आपल्याला या संख्येचं वर्गमूळ मिळालं 78. ठीक आहे. यानंतर दुसरं एक्झाम्पल पहा. काय पाहणार, सुरुवातीला एकक स्थानचा अंक, ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे. एकक स्थानी कोण आहे, 9 आहे. बरोबर आहे. मग एकक स्थानी 9 आहे म्हणजेच कुठल्या संख्येच्या, म्हणजे बघा ज्यावेळेस एकक स्थानी 9 मिळतो तर ही कुठल्या संख्येचा वर्ग असू शकतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी एक 3 असेल, 3चा वर्ग 9 होतो. बरोबर आहे. आणि एक 7चा वर्ग सुद्धा 49, 9 येतात एकक स्थानी. मग एकतरी इथे 3 असेल आणि इथे 7 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे कन्फर्म झालं, याचं जे वर्गमूळ असणार आहे त्याच्या एकक स्थानी एक 3 असतील किंवा 7 असतील. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं, आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. पहिल्या संख्येमध्ये 2च अंक घ्यायचे आणि नंतरच्या जेवढे उरले तेवढे घेऊन टाका. इथे 161. 161 आपण इथे लिहून घ्या. आता ही जी संख्या आहे ही संख्या कोणत्या 2 पूर्ण वर्ग संख्येच्या दरम्यान येते. तर यामध्ये बघा 12चा वर्ग 144 असतो.
12चा वर्ग 144 आणि 13चा वर्ग 169 आहे. बरोबर आहे. यानंतर आपण काय करतो, ही जी संख्या आहे इथे लिहून घेणार, इथे 12, इथे पण 12 आणि हे अंक इथे 3 येणार आणि इथे येणार 7. या पद्धतीने मग यापैकीच कुठला तरी तो आता याचं वर्गमूळ असणार आहे. पण कुठलं, तर पहा इथे एक 144 आणि एक 169 या दोन संख्या आहेत. या दोन संख्यापैकी कुठली संख्या 161 ला जवळ पडते, तर यामध्ये बघा 169 ही संख्या एकदम जवळ पडते कोणाला, 161 ला. म्हणून वर्गमूळ काय असणार आहे, 127 ही संख्या आपल्याला इथे घ्यायची. त्याचं वर्गमूळ मिळते आपल्याला 127. यानंतर तिसरं उदाहरण पाहूया. इथे वर्गमूळात बघा 82,944 ही एक संख्या आहे. ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे आणि कुठल्या संख्येचा वर्ग आहे आपल्याला माहित नाही. मग सुरुवातीला काय एकक स्थान बघायचं, एकक स्थानी 4 आलेले म्हणजेच काय, ही संख्या कुठल्या संख्येचा वर्ग असू शकते, ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 2 मिळेल किंवा 8 मिळते. कारण 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64, दोघांच्या एकक स्थानी 4 येत आहेत. बरोबर आहे. हे कन्फर्म झालं की येणाऱ्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 2 किंवा 8 असणार आहे. ठीक आहे. यानंतर या ठिकाणी काय करतील आपल्याला, इथे 2 पार्ट बनवायचे, ही एक संख्या आणि ही एक संख्या. पहिल्या याच्यामध्ये 2च अंक घ्यायचे, नंतरचे जेवढे उरले तेवढे घेऊन टाकायचे. आता यामध्ये ही संख्या इथे घेऊन टाका मग 829. बरोबर आहे. आता ही जी संख्या आहे ही कुठल्या दोन पूर्ण वर्ग संख्यांच्या दरम्यान येते, तर ही जी संख्या आहे ती इथे बघा 784 हा 28चा वर्ग आहे, 784 आणि याच्यानंतर येतो मग 29चा वर्ग किती येतोय 841. तर ही जी संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान आपल्याला मिळते. याच्यानंतर आपण काय करतोय, पहिली जी संख्या असणार आहे ती इथे लिहून घेतो, दोन्ही ठिकाणी 28, इथे पण 28 आणि या संख्या इथे 2 येणार आणि इथे 8. 2 पैकी एक कुठलं तरी वर्गमूळ असणार आहे. मग या ठिकाणी बघा कुठली संख्या जवळ पडते, 829 ला 841 पडणार आहे की 784. तर या ठिकाणी सहज लक्षात येते आपल्याला की 841 ही 829 ला जवळ पडते. म्हणजे याचा अर्थ काय की या संख्येचं वर्गमूळ काय असलं पाहिजे, 288. यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी सुरुवातीला एकक स्थानचा अंक किती आहे, 9 आहे. मग या ठिकाणी बघा जर एकक स्थानी 9 असेल तर हा कुठल्या संख्येचा वर्ग असू शकतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 3 मिळतील किंवा 7 मिळतील. 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49, दोघांच्या एकक स्थानी 9 आहे. यानंतर 2 संख्या बनवायचे, पहिल्या संख्येमध्ये 2 अंक आणि दुसऱ्या संख्येमध्ये उरलेले जेवढे अंक असतील तेवढे घ्या. यानंतर ही संख्या आपण इथे घेतो 691. आता ही जी संख्या आहे ही कुठल्या दोन पूर्णवर्ग संख्यांच्या दरम्यान येते, तर इथे बघा ही 691 आहे, तर 676 हा कोणाचा वर्ग असतो, याच्या अगोदर येतोय 26चा वर्ग. किती येतो 676, नंतर 691 आणि नंतर इथे 27चा वर्ग येतो 729. बरोबर आहे. यानंतर काय करतो आपण, इथे ही संख्या लिहून घ्यायची, इथे 26 आहे, इथे पण 26 आणि हे अंक लिहून घ्यायचे 3 आणि इथे 7. ठीक आहे. मग यामध्ये 691 ला कोण जवळ पडतंय, यामध्ये बघा यावेळेस 676 ही संख्या 691 ला जास्त जवळ पडते 729च्या तुलनेमध्ये. तर मग इथे काय असणार आहे, 263 हा या संख्येचं वर्गमूळ असणार आहे. यानंतर पहा 5 नंबरचं एक्झाम्पल. वर्गमुळात ही एक संख्या दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. तर याचं वर्गमूळ आपल्याला काढायचंय. तर या ठिकाणी एकक स्थानी 9 आलेले आहेत. ठीक आहे. जर एकक स्थानी 9 आहे तर अशा कोणत्या संख्यांचा वर्ग असणार आहे की ज्यांच्या एकक स्थानी संख्या असेल बघा
3 आणि 7. पण 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49. दोघांच्या एकक स्थानी 9 आलेले आहेत. म्हणजे याचं जे उत्तर असणार त्याच्या एकक स्थानी 3 किंवा 7 असणार आहे. यानंतर आपण 2 पाठ पाडतोय संख्यांची. हा एक पहिला आणि उरलेले जेवढे अंक आहेत ते दुसऱ्या पाठमध्ये. आता ही संख्या जरा मोठीच आहे, 28, 40. थोडा अवघडच आहे. ठीक आहे, पण तरी पण ही जी संख्या आहे ही कुठल्या संख्यांच्या वर्गाच्या दरम्यान मिळते तुम्हाला? तर या ठिकाणी बघा 53 ही एक संख्या आहे. 53चा वर्ग बघा 2809 हा आहे. ओके, आणि 54 याचा वर्ग किती असणार आहे? 2916. तर ही जी संख्या आहे 48 या दोन्ही संख्यांच्या दरम्यान मिळते. यानंतर आपण काय करतो, इथे पहिली संख्या इथे लिहून घ्यायची 53 आणि हे अंक इथे 3 येणार, इथे 7 येणार. आता यामध्ये 2809 आणि 2916 ही कोणाला जवळ पडते? यापैकी दोन्ही संख्येपैकी याला कोण जवळ पडते? 2840 ला. तर या ठिकाणी बघा 2840 ला 2809 ही एक संख्या जवळ पडते, कारण ही खूपच दूर आहे, 2916 आहे. ठीक आहे, मग उत्तर काय असणार आपल्याला? 533. तर या संख्येचं जे वर्गमूळ असणार आहे ते किती? 533. आता एक शेवटचा क्वेश्चन पाहूया. यानंतर 6 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे. एक संख्या आपल्याला दिलेली वर्गमुळात, त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. शेवटी 6 आहे, बरोबर आहे. तर शेवटी 6 कोणाच्या कुठल्या संख्येच्या वर्गाच्या शेवटी येऊ शकतात? यामध्ये बघा 1 6 6 36 आणि 4 चौक 16. ते 4 आणि ते 6. 4चा वर्ग 16 आणि 6चा वर्ग 36. दोघांच्या एकक स्थानी 6 येतात. म्हणजे याचे जे काही वर्गमूळ असणार त्याच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असतील. यानंतर आपण 2 पाठ पाडतो, हा एक आणि हा एक. पहिल्या पाठमध्ये 2च संख्या आणि उरलेल्या पाठमध्ये सर्व संख्या घ्यायच्या आपल्याला. यामध्ये ही संख्या इथे लिहून घेतो 645. आता ही जी संख्या आहे ही कुठल्या दोन वर्ग संख्यांच्या दरम्यान मिळते? 625 आणि 676च्या दरम्यान मिळते. तर 25चा वर्ग आहे 625 आणि 26चा वर्ग आहे 676. बरोबर आहे. यानंतर आपण पहिली संख्या लिहून घेत असतो, दोन्ही ठिकाणी 25 आणि शेवटी अंक 4 आणि 6. आता 645 ही संख्या कोणाला जवळ पडते? ही 625 ला जवळ पडते, कारण 676 खूपच दूर आहे. तर 625 ला जवळ पडते, म्हणजे ही जी संख्या असणार त्या संख्येचं वर्गमूळ किती होतं? 254. तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून आपल्याला कुठल्याही संख्येचं वर्गमूळ सहजरित्या काढता येतो. ठीक आहे, तर यामध्ये अजून आपल्याला ज्या दशांश अपूर्णांक संख्या असतात त्यांचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं ते पण पाहायचंय. सोबतच संख्येवरती जर 0 0च असतील तर अशा संख्यांचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. तर ही जी माहिती असणार ही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.